एका नगरामध्ये मोहन नावाचा एक व्यक्ती राहत असे. मोहन त्याच्या घरी गोमाता पाळत असे. गोमाता जे दूध द्यायची ते मोहन बाजारात नेऊन विकत असे व त्यामुळे त्याला चांगल्या प्रमाणात धन संपत्ती मिळत असे. काही दूध बघा, काही तो घरातील लोकांना सुद्धा प्यायला देत असे. त्यामुळे घरातील लोकांचे आरोग्य सुद्धा अगदी उत्तम होतं. असेच काही महिने चालू होतं. मोहन आणि त्यांच्या घरातल्यांचा सर्वांचा गोमातेच्या दुधावर उदरनिर्वाह अगदी छान प्रकारे चालू होता. परंतु एक वेळ अशी येते जेव्हा गोमाता दूध देणं बंद करते. बघा, जेव्हा गोमाता दूध देणं बंद करते ना, तेव्हा मोहनला ती गाय बिना कामाची वाटू लागते. आता फक्त ती गाय त्याचा चारा खायची, परंतु त्या बदल्यात त्याला काहीच द्यायचे नाही. त्यामुळे मोहनने त्या गायीला नेऊन जंगलात सोडायचं ठरवलं. जेव्हा गोमातेला जंगलात सोडली तेव्हा ती गोमाता इकडे तिकडे भटकू लागली. असेच काही दिवस गोमाता इकडे तिकडे भटकत होती. एके दिवशी असं होतं की गोमाता एका ठिकाणी उभी राहते आणि रडू लागते. रडता रडता गोमाता म्हणू लागते, हे भगवान, तुम्ही मला गाय बनवलं. माझ्यासोबत या माणसानं खूप मोठा अन्याय केला आहे. या मनुष्याला मी जेव्हापर्यंत दूध देत होते तेव्हापर्यंत त्याने माझी चांगली काळजी घेतली, मला चारा खायला दिला आणि माझी सेवा देखील खूप छान करत होता. परंतु जसं मी दूध देणं बंद केलं ना, तसं त्याच्यासाठी मी निकामी बनले आणि त्यामुळे त्याने मला सोडून दिलं. आता मी उपाशी पोटी या जंगलामध्ये भटकत आहे. हे देवा, तुम्हीच मला सांगा, आता मी काय करू, कुठे जाऊ? बघा, गायीची ही यातना पाहून प्रकृतीसुद्धा रडू लागली होती. गाय जोर जोरात हंबरडे फोडून देवाला हाका मारत होती आणि रडत होती. गायीची अवस्था पाहून देवाला सुद्धा खूप वाईट वाटत होतं. या यातनेने त्रस्त गोमाता रडत रडत इकडे फिरत होती. इकडे तिकडे भटकत असताना जंगलामध्ये तिला जे काही भेटायचं ते ती खात असे. बघा, असेच काही दिवस निघून गेले. त्यानंतर गोमाता पुन्हा एकदा गर्भवती झाली आणि गर्भवती होऊन जेव्हा 2-3 महिने झाले तेव्हा फिरत असताना गोमाता एका नगराजवळ येऊन पोचते. गोमाता फिरत फिरत जेव्हा त्या नगराजवळ पोचली तेव्हा तिथे एक मीना नावाच्या स्त्रीनं गोमातेला पाहिलं आणि गोमातेला पाहून तिच्याच लालच जागा झाली. तिच्या मनात विचार आला की मी ह्या गायीला पकडते, कारण की ही गर्भवती आहे आणि काहीच दिवसात एका वासराला जन्म देणार आहे. त्यामुळं मला मोठ्या प्रमाणात दूधसुद्धा मिळेल आणि ते दूध विकून मी धनवानसुद्धा बनू शकते. बघा, माणसाच्या मनामध्ये जेव्हा लालच निर्माण होते ना, तेव्हा माणसाची अधोगती व्हायला वेळ लागत नाही. बघा, पुढे खूप सारे पैसे मी कमावू शकते असं तिला वाटू लागलं आणि त्याचबरोबर काही दुधाने मी माझ्या घरातल्यांचा सुद्धा पालन पोषण करू शकते असा विचार करून ती स्त्री तिच्या घरी गेली आणि तिच्या नवऱ्याला बोलावून आणलं. जेव्हा मीना घरी गेली आणि नवऱ्याला घेऊन पुन्हा तिकडे आली तेव्हा तिने पाहिलं की गाय तिथे नव्हती. तिथून ती कुठेतरी गेली होती. बघा, गोमाता आता पुन्हा जंगलात गेली होती. असेच काही दिवस निघून गेले आणि त्यानंतर गोमातेची वासराला जन्म द्यायची वेळ जवळ आली होती. गोमातेने एका वासराला जन्म दिला. गोमातेने वासराला जन्म एका झाडाच्या खाली दिला. परंतु जी मीना नावाची स्त्री होती ती तिकडेच त्याच जंगलात त्या झाडाच्या शेजारीच गवत कापण्यासाठी गेली होती
आणि जेव्हा तिने गोमातेला त्या झाडाखाली पाहिलं तेव्हा ती तिच्या जवळ आली. मीनाला पाहून गोमाता तिला म्हणते, हे स्त्री, तू माझी एक मदत कर. हा जो माझा वासरू आहे त्याला मी उचलू तर शकत नाही, त्यामुळे हे स्त्री, तू माझी एक मदत कर. माझ्या या वासराला उचलून माझ्या मानेवर ठेव, जेणेकरून मी माझ्या वासराला घेऊन एखाद्या सुरक्षित ठिकाणावर जाऊ शकेल. गाईचं असं बोलणं ऐकून मीना गाईची मस्करी करू लागली. तिची मजा येऊ लागली, तिची मजा घेऊ लागली, तिच्यावर हसू लागली. त्यानंतर मीना म्हणू लागली, मी तुझी मदत का करू? मी तुझ्या वासराला हात लावणार नाही. तो किती घाण आहे. तुझ्या वासराला जन्म दिला आहेस ना, त्याच्या अंगावर खूप सारी घाण आहे. मी तुझ्या वासराला उचलून तुझ्या मानेवर नाही ठेवू शकत. बघा, गोमातेने मीनाजवळ खूप वेळा विनवण्या केल्या, परंतु ती मीना नावाची स्त्री गोमातेचं काही एक ऐकायला तयार नव्हती. गोमाता मीनाला पुन्हा म्हणू लागली, हे स्त्री, तू कृपया माझी मदत कर, कारण मी माझ्या वासराला इथून उचलून एखाद्या सुरक्षित ठिकाणी घेऊन गेले नाही तर एखादा जंगली प्राणी त्याला मारून टाकेल. म्हणूनच तू माझी मदत कर, कारण माझं हे वासरू अजून चालूसुद्धा शकत नाही. हा अजून खूपच नाजूक आहे. कमीत कमी 8 ते 9 महिन्यानंतर माझा हा वासरू चालू शकेल. बघा, त्यावेळी प्राण्यांची पिल्लंही 8 ते 9 महिन्यानंतर चालू शकत होती, परंतु आता तशी परिस्थिती राहिलेली नाही आहे. आता प्राण्यांची पिल्ले जन्म दिल्यानंतर लगेचच चालू लागतात. बघा, गोमाता मीना नावाच्या त्या स्त्रीला खूपच विनवण्या करत होती, परंतु ती फक्त तिची मस्करीच करत होती, तिच्यावर हसत होती, मात्र तिला मदत करायला तयार नव्हती. त्यामुळे संतापूर्ण गोमातेने मीनालाच श्राप दिला, तू माणूस आहेस, तुला हात आहे, तू माझी मदतही करू शकतेस, परंतु तुला माझी मदत करायची नाही आहे ना, तुला फक्त माझी मस्करी करायची सुचते. त्यामुळे मी तुला श्राप देते की माणसाची मुलं जी जन्मल्या चालू शकतात ती आता जन्मल्यावर 8 ते 9 महिन्यांनी चालू शकणार नाहीत. बघा, पूर्वी प्राण्यांची सुद्धा पिल्ले ही जन्मल्यावर चालू शकत नव्हती, परंतु माणसाची मुलंही जन्मला आल्यावर ताबडतोब चालू शकत होती. म्हणजेच काय, बघा, गोमातेने तो श्राप दिला की तुझी म्हणजे माणसांची मुलं ही जन्मल्यावर 8 ते 9 महिन्यानंतर चालू शकतील. जी आता लगेच चालत आहेत ती यापुढे जन्मल्यावर लगेच चालू शकणार नाहीत. बघा, तर ते 8 ते 9 महिन्यानंतर त्यांना चालता येईल. आणि जी प्राण्यांची पिल्लं आहेत ना, ती जन्मल्यावर लगेचच चालू शकतील. असा श्राप गोमातेने त्या मीनाला दिला. बघा, त्या मीनाच्या एका चुकीमुळं पूर्ण मानवजातीला श्राप लागला आणि तो श्राप आता सर्वांना भोगावा लागत आहे. बघा, खूप सारे लोक गोमातेला एक साधारण प्राणी समजतात, परंतु गोमातेच्या पोटामध्ये पूर्ण 33 कोटी देवांचा वास असतो. शास्त्रामध्ये, पुराणामध्ये गोमातेला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे. आणि जेव्हा गायीचा अपमान होतो ना, गाय क्रोधित होते ना, तेव्हा सर्व 33 कोटी देवदेवता क्रोधित होतात आणि त्यामुळं सर्व ब्रह्मांड हळू लागतं. आणि गोमातेच्या शापामुळं माणसाची मुलं आता 8 ते 9 महिने चालू शकत नाहीत. याचा प्रमाणसुद्धा वेदशास्त्रामध्ये दिलेलं आहे. सुखदेवाने जेव्हा जन्म घेतला होता तेव्हा तो त्वरितच चालत चालत जंगलात गेला होता. त्याचबरोबर महर्षी व्याससुद्धा जन्मल्यानंतर लगेचच चालू लागले होते. याबद्दल एकच नाही तर असे अनेक प्रमाण वेदशास्त्रामध्ये दिलेले आहेत. म्हणून बघा, गोमातेचं श्रेष्ठत्व एवढं मोठं आहे ना,
की गोमातेला बघा गूळ आणि भाकर जर आपण दिली ना, खाऊ घातली, तिला चारली, तर बघा खूप मोठं पुण्य माणसाला लागतं. मनातल्या बऱ्याच इच्छा पूर्ण होऊ लागतात बघा. परंतु जेव्हा गोमातेने हा श्राप दिला ना, तेव्हापासून जी प्राण्यांची पिल्लं आहेत ती जन्मल्यापासून लगेच चालू शकतात. परंतु माणसाची मुलं 8 ते 9 महिन्यानंतर चालू शकतात. शास्त्रानुसार जी मुलं 8 किंवा 7 महिन्यापासून चालायला सुरुवात करतात ना, तर अशा घरांवर गोमातेचा विशेष आशीर्वाद असतो, कृपा असते. याचा अर्थ असंच आहे की त्या घरातील लोक गोमातेच्या बघा खऱ्या भक्तिभावाने पूजन करतात आणि गोमातेची सेवा करतात. म्हणजेच काय बघा, हा श्राप गोमातेने त्या स्त्रीला दिला होता आणि ही एक सत्य घटना आहे. या कथेवरून आपल्याला हेच समजतं की जर कोणीही प्राणी, पशु किंवा मानव कुणीही आपल्याकडे मदतीसाठी याचना करत असेल ना, तर तुम्हाला शक्य असेल तर त्याची जरूर मदत करा. कारण जिथे दुसऱ्याला मदत करायची असेल आणि तिथे आपण मदत करू शकत नसेल ना, तर आपल्याला त्या बद्दुआ लागतात. पहिले जो श्राप असायचा तो आजच्या या कलियुगामध्ये बद्दुआ म्हणून समजला जातो. जर कुठल्या मनुष्याला अशी बद्दुआ लागत असेल ना, तर हळूहळू त्याची अधोगती होऊ लागते. त्याच्या जीवनात अचानक मोठमोठे संकट येऊ लागतात बघा. घरामध्ये आर्थिक संकट येऊ लागतं. तर बघा, तुम्ही गोमातेला खरंच मनापासून जर गूळ आणि भाकरीचा बघा असं नैवेद्य जर खाऊ घातला ना, तर खरंच मनातल्या इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून हिंदू धर्मामध्ये गोमातेचं एवढं श्रेष्ठत्व आहे ना, की 33 कोटी देव गोमातेमध्ये वसलेले आहेत असं सांगण्यात येतं. पुराणानुसार गोमातेचं सामर्थ्य एवढं मोठं आहे ना, बघा गोमातेला आपण गूळ आणि भाकर चालतो आणि नंतर गोमातेच्या पाठीवर वशिंग बोलतात त्याला. बघा, ज्या खेड्यावर ज्या गावठी गायी असतात त्यांच्या पाठीवर वशिंग असतं आणि ह्या वशिंगावरनं जर आपण हात फिरवला ना, तर सूर्याचं तेज निर्माण होतं. कारण जेवढं सूर्याचं तेज आहे ना, ते पूर्ण त्या गायीच्या बघा वशिंगावर एकवटलेलं असतं. म्हणजे एवढं सामर्थ्य गायीच्या त्या वशिंगामध्ये आहे आणि ते पूर्ण तेज माणसाच्या या आत्म्यामध्ये निर्माण होतं आणि ही पॉझिटिव्ह एनर्जी बनवून पुढची कार्य बघा चांगली होतात. कार्यसिद्धीस नेण्यात कसलीही बघा बाधा येत नाही. हे सामर्थ्य कोणत्या प्राण्यामध्ये आहे का? तर नाही. म्हणून हिंदू धर्म श्रेष्ठ का आहे? कारण या हिंदू धर्मामध्ये आपण प्राण्यांची बघा रक्षा केली आहे. पशुपक्ष्यांना देव मानलं आहे. पशुपक्ष्यांना आपले बघा कुटुंब मानलं आहे. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये या पूर्ण प्राण्यांना आणि गोमातेला देवाचं स्वरूप निर्माण केलेलं आहे. म्हणून गोमातेला या मनुष्याच्या जीवनामध्ये खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे.